तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल याच्याविषयी माहिती घेणार. मागील लेक्चरमध्ये सुद्धा आपण याविषयी माहिती घेतली. कोणते ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, कोणत्या ट्रायंगलला कॉन्ग्रंट बनायचं, जे ट्रायंगल एकमेकावरती ठेवल्यानंतर तंतोतंत एकमेकाशी जुळतात त्यांना काय म्हणतो आपण, कॉन्ग्रंट ट्रायंगल. पण हे कॉन्ग्रंट ट्रायंगल दाखवत असताना आपल्याला काय काय आवश्यक आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या कॉन्ग्रंट आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते ट्रायंगल आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट आहेत. बरोबर. दोन्ही साइडच्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आणि दोन्ही ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते ट्रायंगल काय तर कॉन्ग्रंट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट द्या. मग टेस्ट म्हणजे काय की थोडक्यात आपल्याला सुद्धा काही थोडी जर माहिती असेल, 3 पेअर जर आपल्याला माहिती असतील तरी सुद्धा आपल्याला तो ट्रायंगल काय करता येतो, कॉन्ग्रंट काढता येतो. म्हणजे तिन्ही साईड, तिन्ही अँगल या पद्धतीमध्ये तिन्ही करस्पॉन्डिंग साईड माहीत असणं गरजेचं आहे अशातलं भाग नाही. मग त्याच्यासाठी काय केलं, इथं टेस्ट घेतली की कोणते 3 घटक, कोणत्याही 3 करस्पॉन्डिंग साइड, एक करस्पॉन्डिंग साइड, 2 करस्पॉन्डिंग अँगल, तिन्ही करस्पॉन्डिंग साइड जरी माहीत असल्या, अँगल माहीत नसले तरीही आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं सांगता येतं. बरं. म्हणजे 2 अँगल, 2 करस्पॉन्डिंग अँगल आणि त्यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग साइड हे तिन्हीच घटक जर माहीत असतील तरी पण आपल्याला काय करता येतो, तो ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं सांगता येतं. त्याच्यासाठी आपल्याला काय टेस्ट दिल्या, 5 टेस्ट दिल्या. बघा लक्षात घ्या, आपल्याला SAS टेस्ट सांगितली म्हणजे 2 साइड आणि त्यांच्यामधला अँगल, SAS टेस्ट असं म्हणून. त्यानंतर SSS टेस्ट असं म्हणून, म्हणजे तिन्ही करस्पॉन्डिंग साइड जर माहीत असतील आपल्याला कॉन्ग्रंट आहे तर आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी तो ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे. बरोबर. त्यानंतर ASA टेस्ट, 2 अँगल आणि 1 साइड, 2 अँगल आणि त्यांच्यामधली साइड जर कॉन्ग्रंट असेल तरी आपल्याला काय करता येतो, या ठिकाणी ट्रायंगल कॉन्ग्रंट सांगता येतो. त्यानंतर AAS टेस्ट, 2 अँगल आणि 1 करस्पॉन्डिंग साइड. आणि त्यानंतर हायपोटेनस साइड टेस्ट, म्हणजे हायपोटेनस आणि साइड जर माहीत असेल तरी आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं सांगता येतं. मग याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 13.2 पाहायचं आहे. पहा आता प्रॅक्टिस सेट 13.2 त्याच्यामध्ये काय प्रश्न दिला बघा, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 13.2 त्याच्यामध्ये काय सांगितलंय की इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल गिवन बिलो, इथं काय केलं, ट्रायंगलच्या पेअर दिले, पार्ट शोन बाय आयडेंटिकल मार्क, आणि पार्ट काय केले, त्यांचे जे आयडेंटिकल मार्कने काय केले या ठिकाणी दाखवले आहेत. पार्ट म्हणजेच या ठिकाणी साइड आणि त्यांचे अँगल हे काय केलेत, आयडेंटिकल मार्कने काय केले त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत असं दाखवलेलं आहे. स्टेट द टेस्ट अँड 1-to-1 correspondence of vertices by which triangle in each pair are congruent and remaining congruent parts. कोणत्या टेस्ट नुसार आणि कोणत्या करस्पॉन्डिंग नुसार ते ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत आपल्याला ते काय करायचे या ठिकाणी सांगायचं आहे. पेअर दिलेत आपल्याला, इथं 3 पेअर दिलेत बघा. आपण त्या तिन्ही पेअर घेऊ. मी फक्त या ठिकाणी काय करतो, फिगर घेतो, त्या फिगरवरून आपण काय करू, त्या टेस्ट, कोणती टेस्ट तिथं उपयोगाला येते ते पाहायचंय. त्यानंतर कोणती करस्पॉन्डिंग होती ते पाहू आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत, रिमेनिंग पार्ट जे आहेत ते पार्ट काय करायचं आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. आता ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रंट सांगितलं नाही, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. म्हणजेच काय, हा 90 डिग्रीचा दिलाय, म्हणजेच इथं राईट अँगल तयार झाला. बघा लक्ष द्या, कोणता तयार झालाय, राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय. आणि राईट अँगल ट्रायंगल तयार झाला म्हणल्यानंतर आपण शक्यतो या ठिकाणी हायपोटेनस साइड टेस्ट वापरता येते का ते पाहायचं. बरोबर. हो, आता काय या ठिकाणी बघा लक्ष द्या, हे 2 ट्रायंगल आहेत, हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल, MST आणि BTM.
बरं एम एस टी आणि बीटीएम याच्यामध्ये हा 90 अँगल आहे म्हणजेच हा काय हायपोटेनस झाला. बरं आपल्याला माहिती राईट अँगल अपोजिट साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज हायपोटेनस. बरं राईट अँगल ट्रायंगल मध्ये जी राईट अँगलची अपोजिट साइड आहे ती अपोजिट साइड म्हणजे काय या ठिकाणी हायपोटेनस आपण म्हणतो. म्हणजे एम टी हा काय हायपोटेनस पण त्या बीटीएम या ट्रायंगलचा एम टी हायपोटेनस आहे आणि एम एस टी या ट्रायंगलचा सुद्धा काय एम टी हायपोटेनस म्हणजे हायपोटेनस या ठिकाणी काय कॉमन आहे. पण दोन्ही ट्रायंगल म्हणून आता इथे काय करू आपण हे जे दोन ट्रायंगल घेणार बघा लक्ष द्या मी त्याचं नाव सुद्धा कशा पद्धतीमध्ये घेतलं बघा एम एस टी हे नाव घेतलं पहिलं ट्रायंगलचं नाव काय घेतलं एम एस टी म्हणजे काय घेतलं हा जो आयडेंटिकल मार्क आहे तो आयडेंटिकल मार्क आणि नंतर काय राईट अँगल आणि नंतरचा इकडचा व्हर्टेक्स घातला. बरोबर आहे ही ज्यावेळेस आपल्याला कॉन्ग्रंट किंवा त्याचं नाव लिहायचं त्याची करस्पॉन्डिंग घ्यायची त्याची करस्पॉन्डिंग कशा पद्धतीमध्ये पाहिजे ती पहा. या ठिकाणी एम एस हा आयडेंटिकल मार्क दिला तुम्हाला आणि एस हा राईट अँगल आहे आणि नंतर काय करायचं टी हा व्हर्टेक्स घेतला. तसंच इथं काय करायचं कोणता बीटी हा आयडेंटिकल मार्क घ्यायचा सॉरी टीबी हा आयडेंटिकल मार्क घ्यायचा राईट अँगल घ्यायचा नंतर हा तिसरा पॉइंट घ्यायचा म्हणजे लक्षात आलं आयडेंटिकल मार्क टीबी म्हणजे बी हा राईट अँगल आहे तो मिडलला आला इथं सुद्धा काय आलं पाहिजे टी बी आणि काय एम इन अ ट्रायंगल एम एस टी अँड टी बी एम. लक्षात आलं हे सिक्वेन्स कशी घेतली नावाची आयडेंटिकल मार्क आधी घेतला मी पहिल्यांदा लक्षात आलं का एम एस एस हा मिडलला घेतलाय राईट अँगल आहे इथं सुद्धा बी हा मिडलला घ्यायचा राईट अँगल आहे आयडेंटिकल मार्क आहे म्हणजे टी बी घ्यायचा आणि एम घ्यायचं त्याची करस्पॉन्डिंग सुद्धा आपल्याला येऊन जाते. ह्याच्यात काय काय कॉन्ग्रंट आहे बघू आपण या ठिकाणी सेगमेंट एम एस कॉन्ग्रंट सेगमेंट हे दिले आपल्याला टी बी अँगल एस कॉन्ग्रंट अँगल बी आणि आता बघा लक्ष द्या एस एम टी आणि इथं काय टी एम म्हणायचं हे एम टी सेगमेंट एम टी म्हणजे या ठिकाणी हायपोटेनस लक्षात घ्या आणि सेगमेंट टी एम. बरं इथं वाटलं काय करू आपण हायपोटेनस किंवा हे लिहायची गरज नाही कारण की गिवन दिले आपल्याला कॉमन म्हणूया कॉमन. बरं आहे का हे काय राईट अँगल असल्यामुळे हे आपल्याला गिवन दिले आयडेंटिकल मार्क म्हणजेच काय झालं ट्रायंगल एम एस टी कॉन्ग्रंट ट्रायंगल टी बी एम बाय कोणती टेस्ट आता कोणती होईल हायपोटेनस साइड टेस्ट बाय हायपोटेनस साइड टेस्ट विथ कोणती करस्पॉन्डिंग आता तीच करस्पॉन्डिंग विथ एम एस टी करस्पॉन्डिंग टी बी एम. बघा एम एस टी करस्पॉन्डिंग टी बी एम. काय केलं आपण काय केलं फक्त त्यांचे नाव घेतले सिक्वेन्स नुसार मी काय घेतले नाव घेतले आयडेंटिकल मार्क कसे दिले त्यानुसार काय करायचं त्यांचं नाव घेऊन त्या ट्रायंगलचं नाव द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय ते पाहायचं त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट कॉन्ग्रंट आहेत ते घ्यायचे ती कोणती टेस्ट इथं आपल्याला यूज करता येते ती पाहायची त्याची करस्पॉन्डिंग घ्यायची. आता रिमेनिंग पार्ट कोणते बघा लक्षात द्या रिमेनिंग पार्ट आता रिमेनिंग पार्ट्स कोणते बघा आता या ठिकाणी किती एक साइड झाली दुसरी साइड झाली आणि हा अँगल झाला एक अँगल झाला म्हणजे आता एक साइड राहिली करस्पॉन्डिंग साइड एक पेअर राहिली कारण तीन करस्पॉन्डिंग साइडच्या पेअर इथं दोन पेअर झाले आणि त्या अँगलची एकच पेअर म्हणजे आता रिमेनिंग पार्ट मध्ये काय यायला पाहिजे ही करस्पॉन्डिंग साइडची एक पेअर यायला पाहिजे आणि करस्पॉन्डिंग अँगलच्या दोन पेअर यायला पाहिजे. आता त्या लिहायच्या कशा बघा लक्ष द्या आपण काय घेतलं एम एस घेतलाय त्यानंतर एम टी घेतलंय आता एस टी राहिला आपला बघा एम एस घेतलंय एम टी घेतलंय आता राहिलं कोणतं आपलं एस टी मग आता सेगमेंट एस टी म्हणायचं
सेगमेंट एस टी. हे पहिले शेवटचे 2 पॉईंट घेतले, इथं सुद्धा काय करायचं, शेवटचे 2 पॉईंट घ्यायचे. कॉन्ग्रंट सेगमेंट काय बीएम, कॉन्ग्रंट सेगमेंट काय बीएम या पद्धतीने घेऊन टाका. आता काय करायचं बघा, लक्ष द्या. हे दोन्ही आपण घेतल्यानंतर आता करस्पॉन्डिंग अँगलच्या 2 पेअर आहेत. कोणता घेतला आपण, एस अँगल घेतला आणि बी अँगल घेतला. आता या ट्रायंगल मधला एम हा अँगल घ्यायचा आहे, घेऊ आपण. एम हा अँगल घ्यायचा म्हणल्यानंतर त्याला काय काय नाव द्यायचं बघा, लक्ष द्या. एस एम टी या पद्धतीमध्ये घेतला आपण. बघा लक्ष द्या, मी सिक्वेन्स कशी घ्यायला पाहिजे, एस एम टी कॉन्ग्रंट. आता एस एम टी ची सिक्वेन्स कशी घ्यायची मी लक्षात घ्या. सेकंड नंबरचा वर्टेक्स, फर्स्ट नंबरचा, थर्ड नंबरचा. सेकंड, फर्स्ट, थर्ड इथं सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचे. सेकंड, फर्स्ट आणि थर्ड म्हणजे बी टी एम, कॉन्ग्रंट ट्रायंगल बी टी एम. बरोबर, बी टी एम म्हणजे एस हा अँगल कॉन्ग्रंट दाखवला. आता आपण एम हा अँगल कॉन्ग्रंट दाखवला. आता टी हा अँगल कॉन्ग्रंट दाखवायचा. बरोबर, आता टी हा अँगल कॉन्ग्रंट दाखवायचा. आता ह्याची सिक्वेन्स कशी घ्यायची, एस टी एम म्हणजे सेकंड, थर्ड, फर्स्ट. एस टी एम कारण की जो अँगल दाखवायचा त्याचा लेटर हे कुठं आला पाहिजे, मिडल आला पाहिजे, म्हणून टी हा मिडलला घ्यायचा. पण तो घेत असताना त्याचा क्रम सुद्धा लक्षात घ्यायचा. एस टी एम म्हणजे सेकंड, थर्ड आणि फर्स्ट घेतलं. इथं सुद्धा सेकंड, थर्ड आणि फर्स्ट म्हणजे बी एम टी, अँगल बी एम टी. बघा लक्षात द्या, अँगल एस टी एम कॉन्ग्रंट अँगल बी एम टी. बरं, या पद्धतीमध्ये काय करते ना, आपल्याला दोन्ही ट्रायंगल काय केले आपण, कॉन्ग्रंट दाखवले. ते कॉन्ग्रंट मध्ये काय काय दिलं आपल्याला ते घेतलं. ते कोणत्या टेस्टनुसार आणि कोणत्या करस्पॉन्डिंगनुसार, आणि रिमेनिंग पार्ट सुद्धा काय केले या ठिकाणी आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहे. आता अशाच पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला सेकंड फिगर घ्यायची. ती सेकंड फिगर घेऊ. बरं, काय म्हणते सेकंड फिगर मध्ये, सेकंड फिगर पी क्यू या पद्धतीने दिला आहे. बरोबर, पी क्यू आर आणि इथं टी आणि एस. ह्याच्यामध्ये काय काय बघा लक्षात द्या. आयडेंटिकल मार्क मध्ये क्यू आर आणि एस आर कॉन्ग्रंट सांगितले, आणि पी आर आणि टी आर काय केले या ठिकाणी कॉन्ग्रंट सांगितले आहे. आता या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करायचं, कॉन्ग्रंट दाखवायचे आहे. कॉन्ग्रंट सांगितले त्यांनी, फक्त त्यांची पेअर कशी घ्यायची, त्याचा सिक्वेन्स कशी घ्यायची, कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे ते घ्यायचे आपल्याला. आता त्याचं आयडेंटिकल मार्कनुसार त्यांचं काय करायचं, नाव द्यायचं. आता तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीमध्ये इन ट्रायंगल बनायचं. कोणता ट्रायंगल घ्यायचा बघा, पी आर क्यू. आलं लक्षात, कोणता पी आर क्यू असा घेतला. म्हणजे आयडेंटिकल मार्क हा 1 घेतला, एक लाईन घेतली. त्यानंतर हा मिडलचा वर्टेक्स घेतला आणि त्यानंतर सेकंड मार्क घेतला. बरे, सेकंड लाईनचा मार्क घेतला म्हणजे पी आर क्यू. लक्षात घ्या, सिक्वेन्स इन अ ट्रायंगल पी आर क्यू अँड ट्रायंगल. आता याचं बघा तुम्ही, आता लक्षात घ्या काय घ्यायचं, फर्स्ट लाईनची आयडेंटिकल मार्क घ्यायची कोणती, टी आर. मिडलचा वर्टेक्स घ्यायचा आणि सेकंड लाईनची मार्क घ्यायची म्हणजे कोणता बघा लक्षात द्या, टी आर एस, ट्रायंगल टी आर एस. काय अडचण आहे का पहा, ट्रायंगल पी आर क्यू आणि ट्रायंगल टी आर एस. याच्यामध्ये आता काय काय कॉन्व्हर्ट येते पाहू आपण. सेगमेंट पी आर हा कॉन्व्हर्ट आहे, सेगमेंट कुणाला, टी आर. बघा लक्षात, पी आर आयडेंटिकल मार्क हे दोन्ही सारखेच आहेत. टी आर हे फर्स्ट सेकंड या पद्धतीने. आता त्यानंतर अँगल पी आर क्यू, कॉन्ग्रंट अँगल टी आर एस, पी आर क्यू टी आर एस, फर्स्ट सेकंड थर्ड या पद्धतीने.
हे का कॉन्ग्रुएंट आहेत लक्षात आलं तुम्हाला की हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत कारण काय अपोजिट अँगल मुद्रा कोणत्या अँगल हे अपोजिट अँगल असल्यामुळे हे दोन्ही काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे एक कॉमन आयडेंटिकल मार्क असल्यामुळे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट दाखवले. आता इथं दुसरे कॉमन आयडेंटिकल मार्क आहे म्हणजेच हे घेत असताना आर क्यू म्हणजे सेकंड थर्ड सेगमेंट आर क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणतं बघा आर क्यू म्हणजे आर एस हे बघा आर एस बरोबर सेकंड लाईन चालत आर एस या दोन्हीला काय म्हणायचं गिवन हे दिलेले बरोबर आहे का हे दिलेले हे दोन्ही आयडेंटिकल मार्क दिले फक्त आपण काय केलं या अपोजिट अँगल हा शोधून काढला बरोबर आहे का अपोजिट अँगल हा शोधून काढला. आता त्या मग काय म्हणते इथं देअरफोर ट्रायंगल PRQ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल TRS बाय कोणती टेस्ट म्हणजे बघा लक्षात घ्या साइड हा अँगल आणि साइड ही साइड अँगल आणि साइड अँगल साइड म्हणजे SAS टेस्ट म्हणायची बाय SAS विच कोणती करस्पॉन्डन्स बघा लक्षात द्या तेच नाव द्यायचं कारण की आधी लिहितानाच आपण काय केले ते त्या ट्रायंगलचे नाव हे सिक्वेन्स नुसार करस्पॉन्डिंग नुसार आपण घेतले म्हणून तेच काय करायचे या ठिकाणी करस्पॉन्डिंग घ्यायचे PRQ करस्पॉन्डिंग TRS होय PRQ करस्पॉन्डिंग काय TRS या करस्पॉन्डिंग नुसार काय ते दोन्ही ट्रायंगल काय तर कॉन्ग्रुएंट आहे. आता त्यानंतर पाहू आता रिमेनिंग पार्ट म्हणजे पार्ट आता जसं सांगितलं त्यानुसारच काय काय रिमेनिंग पार्ट घ्यायचे. आधी इथं पाहून घ्या काय केले दोन करस्पॉन्डिंग साइड आहेत म्हणजे एक करस्पॉन्डिंग साइड राहिली आपली आणि एकच करस्पॉन्डिंग अँगल दिलेला आहे उरले दोन करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला द्यावं लागतील म्हणजे एक करस्पॉन्डिंग साइड कोणती राहिली बघा PR घेतली आपण RQ आयडेंटिकल मार्क वाली घेतली. आता राहिली आयडेंटिकल मार्क नसलेली म्हणजे कोणती PQ म्हणून इथे घेऊ या ठिकाणी सेगमेंट PQ हे घेतलं एक घेतला आपण सेगमेंट PQ हे PQ घेतलं म्हणल्यानंतर फर्स्ट आणि थर्ड आहे तर इथं सुद्धा त्या पद्धतीने नाव घ्यायचं फर्स्ट आणि थर्ड म्हणजे बरोबर त्याची काय होते करस्पॉन्डिंग ऑर्डर आपल्याला मिळते म्हणजे त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणता TS कारण ते नाव आपण त्याची करस्पॉन्डिंग वाटलं इथं पाहिलं तरी चालतं तुम्ही लक्षात काय इथं आपण करस्पॉन्डिंग नुसारच नाव दिले इथं करस्पॉन्डिंग जशी दिली त्यानुसार सुद्धा घेतलं तरी चालतं. कोणतं घेतलं आपण PQ म्हणजे फर्स्ट आणि काय थर्ड तर TS हा फर्स्ट आणि थर्ड म्हणजे एक करस्पॉन्डिंग साइड झाली आपल्याला माहिती. आता आपले करस्पॉन्डिंग दोन अँगल राहिले बघा लक्षात. आता ह्याच्यामधला R अँगल घेतला आपण आता अँगल कोणता घेऊ आपण P हा अँगल घेऊ मग P अँगल घ्यायचं म्हणलं त्याचं नाव काय लिहायचं बघा लक्षात P हा मिडल आला पाहिजे म्हणून QPR हा अँगल घेतला मी बघा बरोबर कोणता R तर आपला अँगल झाला आहे दिलेला होता आपल्याला किंवा आपण शोधून काढला. आता रिमेनिंग पार्ट मध्ये P हा घेतला आणि त्याची सिक्वेन्स कशी घेतली बघा लक्षात QPR म्हणजे बघा लक्षात इथं म्हणलं तरी चालतं QPR म्हणजे थर्ड फर्स्ट आणि सेकंड तसं इथं सुद्धा थर्ड फर्स्ट आणि सेकंड म्हणजे STR अँगल STR बरे. आता झालं R घेतला आपल्याला दिला होता आपण आता P घेतलाय आता राहिला कोण Q बरे कोणता रिमेनिंग पार्ट मध्ये आपला Q राहील म्हणून आता घेताना त्याचं नाव PQR असं घेतलं बरोबर PQR अँगल PQR. आता त्याला कॉन्व्हर्ट कशी सिक्वेन्स घ्यायची बघा PQR म्हणल्यानंतर PQR म्हणजे फर्स्ट थर्ड आणि सेकंड इथं सुद्धा फर्स्ट थर्ड आणि सेकंड म्हणजे TSR अँगल TSR बघा लक्षात घ्या अँगलची पेअर बघा इथं R अँगल आला इथं P आला इथं Q आला ह्याच्यामध्ये पहा अँगल R आलाय इथं T आला आणि इथं S आला वेगवेगळे तिन्ही काय केले त्या ठिकाणी आपल्याला अँगल मिळून झाले म्हणजे
आयडेंटिकल मार्क त्याची करस्पॉन्डिंग आपल्याला फार महत्त्वाची आहे. ही करस्पॉन्डिंग जर लिहिता आली तर आपल्या रिमेनिंग पार्ट सुद्धा मी जसं सांगितलं त्या पद्धतीमध्ये आपल्या रिमेनिंग पार्ट सुद्धा लक्षात ठेवून काय करता येईल या ठिकाणी लिहिता येतात. बरं, आता थर्ड नंबरचे आपण फिगर पाहू. थर्ड नंबर मध्ये पहा, थर्ड नंबर मध्ये काय दिले पहा. थर्ड या पद्धतीमध्ये थर्ड नंबर आपल्याला काय केले, ट्रायंगलची पेअर दिली HDC आणि FDC. बरं, आता याच्यामध्ये आपला हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला या अँगलला, हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला या अँगलला. बरं, लक्षात या पद्धतीमध्ये. आणि मग म्हणजे दोन पेअर आपल्याला इथं माहित झाले अँगलचे, अजून दुसरं आपल्याला माहित नाहीये, मग ते तुम्हाला शोधून काढलं. म्हणजे दोन्ही पेअर ह्याच्यामध्ये आयडेंटिकल मार्क दोनच दिलेत आपल्याला, तिसरा आयडेंटिकल मार्क आपल्याला शोधून काढायचा आहे. मग कोणता तिसरा आयडेंटिकल मार्क होईल पाहायला. आता दोन अँगलची पेअर आपल्याला माहित झाली, करस्पॉन्डिंग पेअर आपल्याला दिलेली आहे. बरं, तिसरी होईल का बघा, लक्ष द्या. हा अँगल होईल का, कोणत्या काही आहे घ्यायला, कोणत्या याच्यानुसार आपल्याला सांगता येईल का, नाही सांगता येणार. आता साईड बाबत जर पाहिलं तर ह्या दोन साईड दिलेल्या नाहीत, ह्या दोन साईड दिलेल्या नाहीत. आता ही राहिली साईड, आता ही साईड राहिली म्हणजे ही साईड कोणती आहे, तर ही साईड कॉमन साईड आहे. त्याच्यामुळे ती काय होईल या ठिकाणी, कॉन्ग्रुएंट होईल. बरं नाही, म्हणजे आपल्या तिन्ही पेअर या ठिकाणी आपल्याला करस्पॉन्डिंगच्या कॉन्ग्रुएंट आपल्याला माहीत झाल्या. कोणत्या कोणत्या, दोन अँगल आणि एक साईड. हे दोन अँगल आणि एक काय साईड, म्हणजे AAS टेस्ट किंवा SAA असं कोणतंही म्हणलं तरी आपल्याला इथं चालतं. आपण त्याला नाव दिले AAS टेस्ट. बरं, AAS टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात. आता त्यांचे काय करायचे, नावाची सिक्वेन्स लिहायची. इन अ ट्रायंगल कोणता बघायचा, HCD बघा लक्षात, HCD हा घेतला, HC आणि D. H ला कॉन्ग्रुएंट कोणता, F, आणि C ला कॉन्ग्रुएंट हा C. म्हणजे तिथं अँड ट्रायंगल FCD, HCD आणि कोणता FCD, हे दोन ट्रायंगल. इन ट्रायंगल HCD आणि FCD काय काय कॉन्ग्रुएंट आहे पहा, लक्ष द्या. आधी पहिल्यांदा मी अँगल लिहितो, इथे H लिहिलं तरी चालतं तुम्हाला. अँगल H कॉन्ग्रुएंट अँगल F, कारण एका नावाने दिलं तरी चालतं. अँगल H कॉन्ग्रुएंट अँगल काय F. H आणि F हे अँगल काय त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. त्यानंतर आपला हा अँगल कॉन्ग्रुएंट घ्यायचा, तर हा अँगल 3 नेमनं दाखवावा लागेल आपल्याला. इथं एकाच नावाने दाखवलं आपण, बरं आहे. पण इथं काय करतो, 3 नावाने आपल्याला दाखवलं. मग आता घेत असताना बघा लागतं, इथं काय घ्यायचं, जसं नाव दिलं त्यानुसार HCD कॉन्ग्रुएंट अँगल FC. बरोबर, आणि साईड कोणती कॉन्ग्रुएंट आहे बघा, CD. मग सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय CD. बरोबर, आता हे दोन्ही काय आपल्याला गिवन आहे, दोन्ही आपल्याला दिले. पण हा काय केला आपण या ठिकाणी शोधून काढला, आणि इथं काय म्हणून शोधून काढला, हा कॉमन साईड म्हणून आपण काय केलं या ठिकाणी, ते कॉन्ग्रुएंट दाखवलं. म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल HCD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल FCD बाय काय म्हणायचं, कोणती टेस्ट, अँगल साईड AAS टेस्ट विथ काय करस्पॉन्डिंग कोणती AAS तीच करस्पॉन्डिंग आपली, सॉरी करस्पॉन्डिंग कोणती HCD करस्पॉन्डिंग, जसं आपण ट्रायंगलची नाव दिली त्याच करस्पॉन्डिंग. बरं, आता रिमेनिंग पार्ट लिहायचा. तर रिमेनिंग पार्ट कोणते पार्ट, रिमेनिंग पार्ट कोणते, आता इथं दोन अँगल दिलेत आपल्याला, दोन करस्पॉन्डिंग अँगलची पेअर दिली. आता एकाच अँगलची राहील आणि एकच साईडची पेअर दिली आपल्याला, दोन साईडची राहील. म्हणजे आधी पहिल्यांदा अँगल घेऊ आपण, H आणि F घेतला आपण, C घेतला, आता राहिलं D.
आता डी हे नाव द्यायचं आपल्याला कशा पद्धतीमध्ये सिक्वेन्स नुसार द्यायचं बघा. सी सेकंड, थर्ड आणि फर्स्ट घेऊ आपण. म्हणजे अँगल सी डी एच, सी डी एच सेकंड, थर्ड आणि फर्स्ट घेतलं. इथं सुद्धा सेकंड, थर्ड आणि फर्स्ट म्हणजे सी डी एफ. बरोबर, अँगलची एक पेअर झाली. आता साईडच्या काय करायचं आपल्याला दोन पेअर घ्यायचे. पण साईडच्या दोन पेअर घ्यायचे म्हणजे सी डी दाखवलं आपण. आता एच सी घेऊ आपण. एच सी सेगमेंट, एच सी कॉन्ग्रंट सेगमेंट. एच सी म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. तसं इथं सुद्धा काय फर्स्ट आणि सेकंड एफ सी. बरोबर, आता एच सी झालं, सी डी झालं आपलं कॉन्ग्रंट दाखवलं. आता राहिलं पण एच डी सेगमेंट, एच डी कॉन्ग्रंट सेगमेंट. आता एच डी म्हणल्यानंतर फर्स्ट आणि काय थर्ड दाखवला. तसं इथं सुद्धा काय करायचं आपल्याला फर्स्ट आणि थर्डच घ्यायचं आहे म्हणजे सेगमेंट एफ डी. या पद्धतीमध्ये त्यांची काय करायची महत्वाचं त्यांची सिक्वेन्स त्या नावाची आपल्याला ती महत्वाची. त्यानंतर ते ट्रायंगल जे आहे त्या आयडेंटिकल मार्कनुसार त्यांची काय करायची सिक्वेन्स घ्यायची. ती कशा पद्धतीमध्ये आपल्याला द्यायची ते पाहून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर त्यांची टेस्ट ओळखायची. ती टेस्ट ओळखून त्यांचा करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग वर्टायसेस कसे आहेत त्याची ते द्यायचे आपल्याला. आणि त्यांचे रिमेनिंग काय पार्ट्स आपण लिहून काढले. आता क्वेश्चन नंबर सेकंड पाहू आपण. त्याच्यामध्ये काय दिलं सेकंड मध्ये आपल्याला काय कशाविषयी माहिती द्यायची पहा. सेकंड मध्ये बघा लक्ष द्या. आपल्याला सेकंड क्वेश्चन दिला काय म्हणजे इन ऍडजस्टंट फिगर सी एडी कॉन्ग्रंट ईसी मध्ये. एडी आणि ईसी हे काय आहे कॉन्ग्रंट आहे. एडी आणि काय ईसी हे काय तर कॉन्ग्रंट आहे. बघा लक्षात द्या एडी आणि ईसी हे कॉन्ग्रंट आहे. Which additional information is needed to show that triangle ABD हा कॉन्ग्रंट आहे कोणाला EBC ला. कोणती ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे. बरं एकच इन्फॉर्मेशन इथं आवश्यक. बघा लक्षात एएस टेस्ट नुसार. कारण की त्या ठिकाणी ही साईड आपल्याला दिली तुम्हाला. हा सुद्धा आपल्याला सांगता येतो म्हणजे दिलाच आहे आपण मला कारण का अपोजिट आहे. बरोबर, म्हणून काय म्हणायचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण लिहून काढू. नीडेड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन कोणती इन्फॉर्मेशन नीडेड ऍडिशनल इन्फॉर्मेशन एएस टेस्ट साठी. हा तर दिला आपल्याला. एकच अँगल आपल्याला पाहिजे कोणता हा घेतला. बरोबर, ए हा अँगल सी ला काय कॉन्ग्रंट असणं गरजेचं आहे. ए हा अँगल सी ला कॉन्ग्रंट असणं गरजेचं आहे. एक नंबर एक इन्फॉर्मेशन एवढं जरी तुम्हाला माहित असलं तरी चालतं. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी. ए आणि सी जर कॉन्ग्रंट असतील तर बरोबर ए आणि सी कॉन्ग्रंट असतील तर हे दोन्ही अँगल काय कॉन्ग्रंट दिले आपल्याला. ए आणि कोणता सी हा अँगल जर कॉन्ग्रंट दिला आपल्याला और अँड म्हणून आपण अँगल. आता इथं कोणतं नाव दिलं आपल्याला बी. ए बी डी कॉन्ग्रंट ए बी डी कॉन्ग्रंट अँगल काय सी बी ई. बरे ए बी डी कॉन्ग्रंट काय सी बी ई म्हणजे हे अपोजिट आहे. आणि दुसरी त्याच्यामध्ये त्याला म्हणता येईल या दोन्ही पैकी ऑर म्हणून आपण त्याला. बरोबर, सेकंड इन्फॉर्मेशन कोणती गरज आहे आपल्याला बघा आवश्यकता आहे. तर ए आणि सी जर माहित नसेल तर चालतं नाही. कमीत कमी मग डी आणि ई आपल्याला माहित असतं. अँगल डी कॉन्ग्रंट अँगल
अँगल डी कॉन्ग्रंट अँगल ई, हे तर कॉन्ग्रंटच आहे कारण की हे अपोजिट आहे, म्हणून अँड अँगल ए बी डी हे जायचं कॉन्ग्रंट अँगल सी बी. म्हणजे आपल्या थोडक्यामध्ये ह्या दोन्ही अँगल पैकी ह्या पेअर पैकी किंवा या पेअर पैकी कोणती एक पेअर जरी आपल्याला काय केली या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे असं जर सांगितलं तर आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल काय म्हणता येतात, AAS टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्याला लक्षात म्हणजे एवढंच आपलं आवश्यक आहे, फक्त निडेड इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला. तर निडेड इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी काय केले लिहून काय अशा पद्धतीमध्ये इथं आपला काय कॉर्नर्स ऑफ ट्रायंगल हा चॅप्टर आपला इथं अतिशय महत्त्वाचा जॉमेट्रिकल पार्ट आहे हा. त्या जॉमेट्रिकल पार्टमध्ये आपल्याला प्रूव्ह दॅटमध्ये या ठिकाणी आपल्याला हे ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट दाखवता येतात ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यांची करस्पॉन्डिंग सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मी जशी आयडेंटिकल मार्क पाहून काय केले या ठिकाणी त्यांची करस्पॉन्डिंग घेतली, त्यानुसार आपल्याला सुद्धा काय करता आलं पाहिजे या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग ट्रायंगल आपल्याला किंवा करस्पॉन्डिंग साईड करस्पॉन्डिंग अँगल ओळखून आपल्याला काय करायचे ते ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत ते आपल्याला काय करायचे शोधून काढायचं आहे.